ज्याप्रमाणे दिवस रात्रीत काय करायला पाहिजे याचे नियम असतात, तसेच कोणत्या ऋतूमध्ये काय करायला पाहिजे हे सुद्धा आयुर्वेदात व्यवस्थित मेन्शन केलं आहे. सध्याचा चैत्र वैशाख महिना आहे. थंडीनंतर येणारा जो उन्हाळा असतोय त्याला वसंत ऋतू म्हणतात आणि त्याच्यामध्ये नेमकं काय करायला पाहिजे, काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही जास्त आजारी पडणार नाही, ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. नमस्कार, मी वैद्य स्वाती यादव, कल्याणी आयुर्वेद पुणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. वसंत ऋतूमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे कफ पातळ होतोय आणि तो कफ पूर्ण अग्नीवर आवरण निर्माण करतोय आणि त्यामुळं अग्नी कमी होतोय, म्हणजे पचनशक्ती कमी असते. अशा वेळी जर जड अन्न खाण्यात आलं तर बऱ्याच लोकांना सर्दी खोकला या सीझनमध्ये जास्त होतोय, ताप येण्याची पण शक्यता असते. त्वचेवरती वेगवेगळे पुरळ उठतात किंवा खाज होत असते किंवा त्वचेचे आजार असतात ते बळावतात ह्या ऋतूमध्ये किंवा जे काही सुस्ती येत असते, दिवसभर काही काम करू वाटत नाही, सारखं झोप येते, चांगली भूक लागत नाही, पचन व्यवस्थित होत नाही. त्यामुळे या ऋतूमध्ये जे काही दोष संचित असतील त्यांना बाहेर काढून टाकणं हे नेसेसरी असतं. म्हणजेच जो कफ साठला आहे तो पातळ झाला आहे त्याला आपण वमनद्वारे बाहेर काढू शकतो आहे किंवा डोक्याच्या एरियात जो काही कफ साठला आहे तो आपण नस्याद्वारे बाहेर काढू शकतो आहे. वमन म्हणजे आयुर्वेदामध्ये पंचकर्म हे जे सांगितलं त्याच्यातलं जे सगळ्यात महत्त्वाचं कर्म आहे ते म्हणजे वमन. त्याच्यामध्ये साठलेला कफ शरीरातून आपण तोंडावाटे बाहेर काढतो आहे आणि ते उलट्या करून आपण करत असतो. याच्यामध्ये पहिले 3 दिवस किंवा रिक्वायरमेंटप्रमाणे म्हणजे पेशंटच्या जेवढं लागेल तेवढं तूप त्याला पाजलं जाते आणि त्यानंतर मग तेल लावून शेकलं जाते, म्हणजे तो कफ पातळ होऊन पोटात येतो आहे आणि मग 1 दिवस त्याला वेगवेगळे काढे जसं की ज्येष्ठमध, कडुलिंबाचा काढा, मदनफळ फांट असं सगळं पाजून त्याला तो कफ भरपूर प्रमाणात शरीराच्या बाहेर काढला जातो. हे वमन आपण बऱ्याच ठिकाणी करू शकतो. म्हणजे सध्या आत्ता जे सारखं बोललं जातं आहे की लोकं व्यायाम नाहीत करत, बैठी त्यांची सगळी दिनचर्या आहे. तर अशा वेळी लाईफस्टाईल डिसऑर्डर्स होतात, जसं की थायरॉईडशी रिलेटेड प्रॉब्लेम आहे, PCOD किंवा प्री डायबेटिक कंडिशन असतात किंवा फॅटी लिव्हरसारखे कंडिशन्स आहेत, कोलेस्ट्रॉल वाढले. ह्या सगळ्या कंडिशन्समध्ये ते कफामुळे होणारे आजार आहेत असं समजलं जाते आणि त्यासाठी वमन हे बेस्ट असते. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला प्री डायबेटिक कंडिशन आहे आणि त्याला जर असं वाटत असेल की मला डायबिटीज नाही व्हायला पाहिजे, तर त्याने शरीरशुद्धी नक्कीच करायला पाहिजे. आणि ह्या सीझनमध्ये केलेलं वमन हे ऋतूचं बल त्याला प्राप्त झाल्यामुळं जास्त चांगलं होतं आहे आणि इझिली जास्त चांगला कफ बाहेर पडतो. त्यामुळं वमनासाठी हा बेस्ट काळ आहे. म्हणजे ज्यांना वर्षभरात आम्ही प्लॅन करून ठेवलेलं असते, रुटीन ट्रीटमेंट चालू असते ज्यांची, त्यांना आवर्जून ह्या ऋतूमध्ये वमन करवलं जातं आहे. या ऋतूमध्ये बेसिकली जे काही औषधं खाण्यात असायला पाहिजेत त्याच्यामध्ये सुंठ एक महत्त्वाचं आहे. सुंठ तुम्ही गरम पाण्यात घालून रोज थोडं प्रमाणात पिलं तर पचन व्हायला ते हेल्प करते. याशिवाय आसवरिष्ठ नावाची औषधं जी असतात म्हणजे द्राक्षसव म्हणा, दशमूलारिष्ट अशी जी पचन सुधारणारी औषधं आहेत ती या सीझनमध्ये व्यवस्थित तुम्ही घेऊ शकता. त्याच्यात पाणी ॲड करून घेऊ शकता किंवा मांसाहारामध्ये पण मटण सूप किंवा वेगवेगळे मटणाचे प्रकार या सीझनमध्ये तुम्ही डेफिनेटली खाऊ शकता. नागरमोथा सिद्ध पाणी, सुंठ सिद्ध पाणी थोडं घेत राहिलं किंवा मध आणि पाणी मिक्स करून व्यवस्थित घेतलं तर वजन कमी करण्यासाठी पण हा बेस्ट सीझन आहे. त्याच्यामध्ये जर तुम्हाला मध आणि पाणी घ्यायचं असेल तर ते पाणी नॉर्मल टेम्परेचरचं असलं पाहिजे आणि जेवताना ते घेतलं तर जास्त चांगलं इफेक्ट करणारं असते. याशिवाय जे काही तुम्ही आहार घेताय त्याच्यामध्ये पचायला जड पदार्थ नाही पाहिजेत, म्हणजे जसे की श्रीखंड, वेगवेगळी फळं ते पचायला जड असतात आणि ते कफकर असतात, त्यामुळे अजून कफ वाढवतात. त्यामुळे जे पण कोरडा आहे वृक्ष पदार्थ खाण्याचा हा सीझन आहे. त्याच्यामध्ये बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी ही जास्त प्रमाणात वापरली तरी चालणार आहे. याशिवाय तळलेले पदार्थ आहारात ह्या सीझनमध्ये कमी असले पाहिजेत, जेणेकरून जो कफ ऑलरेडी वाढला आहे तो अजून जास्त वाढू नये. शिवाय थंड पाणी लगेचच म्हणजे उन्हाळा चालू झाला म्हणून भरपूर थंड सगळं चालू करतात लोक. आईस्क्रीम खातात, दही, ताकसारखे पदार्थ खातात किंवा एकदम थंड पाणी प्यायला चालू करतात फ्रीजमधलं. त्या सगळ्यांनी परत कफ जास्त वाढतो आहे. त्यामुळं म्हणजे हा पूर्ण उन्हाळा नसतो आहे, उन्हाळ्याची सुरुवात आहे. त्यामुळं अगदी पूर्ण सगळं उन्हाळ्यासारखं येतं करणं अपेक्षित नसते. उन्हाळ्यात बऱ्याचशा गोष्टी आपण आवर्जून करायला पाहिजे, जसं की भरपूर द्रव पदार्थ घ्यायला पाहिजेत, पण ते वसंत ऋतूमध्ये नाही करायचे. याच्यानंतरचे तो कालावधी असतो आहे.
किंवा या सीझनमध्ये व्यायाम करायला पण काही हरकत नाही. तो कफ कमी करायला मदत करते. शिवाय ऊर्ध्ववर्तन म्हणजे ड्राय उठण्यासारख्या गोष्टी त्वचेवरती घासून तिथला कफ कमी करायला ते मदत करते. शरीर हलकं बनवायला मदत करते. याशिवाय चंदन, अगरूसारख्या गोष्टींचा लेप तुम्ही त्वचेवर लावू शकता, जो तुम्हाला सुदिंग इफेक्ट देईल. या सीझनमध्ये कटाक्षानं वर्ज्य काय करायचं आहे तर दिवसा झोपायचं नाही. ते कफ वाढवणारं आहे. शिवाय रात्री जागरण पण नाही करायला पाहिजे. आहारात गुरू पदार्थ, जड अन्न नाही खाल्लं पाहिजे. कमी प्रमाणात जेवलं पाहिजे. उपवास केला तरी चालणार आहे. शिवाय शरीरशुद्धी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जर तुमची दोषांची क्वांटिटी जास्त असेल तर. आणि कमी असेल तर उपवासाने सुद्धा तेवढा कमी प्रमाणातला कफ तुम्ही आज आरामात जिंकू शकताय. म्हणजे थोडक्यात काय, कफाचा विचार करूनच सगळं करायचं आहे ह्या सीझनमध्ये. आणि जर तुमचा आहार-विहार व्यवस्थित असेल तर मग तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आजार ह्या सीझनमध्ये होणार नाही. ही माहिती तुम्हाला आवडल्यास तुमच्या प्रियजनांना शेअर करा आणि अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओज यापुढे बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. असाच व्हिडिओ पुन्हा घेऊन येईपर्यंत धन्यवाद.